नमस्कार. चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती ही अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ICUमध्ये दाखल करण्यात आले. 79 वर्षीय धीरज कुमार यांना तीव्र निमोनिया झाला होता. काल रात्रीपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती बिघडण्यापूर्वी ते इस्कॉन मंदिरात पोहोचले होते, जिथे त्यांनी दर्शन घेतले. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ही खालावली. धीरज कुमार हे एक ज्येष्ठ कलाकार होते, ज्यांनी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रात वर्षानुवर्ष काम केले. 1970च्या दशकात त्यांनी रातों का राजा, बहारो फूल बरसाओ, रोटी कपडा और मकान, क्रांती आणि सरगम यांसारख्या चित्रपटात काम केले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.